पार्थ आणि काव्यामध्ये रंगली पंजा लढवण्याची रेस। नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळतंय की रम्या आणि वसवात्या टॅटूच्या दुकानात गेल्या। त्यांना जीवाच्या बॅगेतून टॅटू वाल्याचा पॅम्पलेट घावला होता, त्यामुळे त्या तिथे गेल्या। तेव्हा त्या टॅटू वाल्याला रम्या जीवाचा फोटो दाखवते आणि म्हणते, या मुलाने इथून टॅटू काढला होता का कधी? तेव्हा तो म्हणतो, नाही मला आठवत नाही। त्यानंतर रम्या काव्याचा फोटो दाखवते आणि म्हणते, या मुलीने कधी टॅटू काढला होता का इथून? तेव्हा तो म्हणतो, मला माहित नाही आणि तो तिथून निघून जातो। तेवढ्यात रम्याचं लक्ष एका फोटोवरती तेव्हा वसवात्या सुद्धा तो फोटो बघते। तेवढ्यात रम्या म्हणते की आई, जीवाच्या छातीवर काव्या नावाचा टॅटू आहे। आई, तुझ्या लक्षात आलं का काय? तेव्हा वसवात्या म्हणते की काय ग? तेव्हा रम्या म्हणते की जीवाच्या बर्थडेच्या दिवशी तो फार्म हाऊस वरती शेकोटीत पडला नव्हता, त्याने छातीवरचा टॅटू जाळून घेतला होता। तेव्हा वसवात्या म्हणते की नक्कीच जाळला असणार, कारण त्याला त्याचं आणि काव्याचं प्रेम प्रकरण नंदिनी समोर येऊ द्यायचं नव्हतं ना। तेवढ्यात रम्या म्हणते की पण आपल्याला तर हे प्रकरण सगळ्यांसमोर आणायचंय ना। तेव्हा वसवात्या म्हणते की त्याच्या छातीवर काव्या नावाचा टॅटू मिरवतोय ना, आता छातीटोकपणे सगळ्यांसमोर कबूल कर की तुझं आणि काव्याचं प्रेम प्रकरण आहे, आणि कबूल नाही केलं तर? तेवढ्यात रम्या म्हणते की तर, आणि त्या दोघांच्या फोटोचा मोबाईल वरती फोटो क्लिक करते आणि म्हणते, तर हा पुरावा सगळ्यांसमोर कबूल करायला लावेलच। हे ऐकताच वसवात्या खूप हसते। तेवढ्या तिकडे आपल्याला पाहायला मिळतंय की फार्म हाऊस वरती हे चौघे गेम खेळत असतात। तेव्हा बॉटल फिरून पार्थ कडे येते। तेव्हा जीवा म्हणतो, ट्रूथ ऑर डेअर? तेव्हा पार्थ म्हणतो, डेअर। मग जीवा म्हणतो की एक काम कर, काव्या बरोबर पंजा लढव। त्यानंतर ते दोघे पंजा लढवत असतात। तेव्हा जीवा नंदिनीला खुणवतो आणि नंदिनी शिट्टी वाजवते। तेव्हा पार्थचं लक्ष हलतं आणि काव्या जिंकते। त्यानंतर पार्थ म्हणतो की ही चिटिंग करते बाबा। त्यानंतर नंदिनी काव्याला प्रश्न विचारत असते। ती अशी म्हणते की तू मला अशी एक गोष्ट सांग जी तू मला आजपर्यंत सांगितली नव्हती। हे ऐकताच काव्याला तर धक्काच बसतो। जीवाला सुद्धा खूप टेन्शन आलंय। आता पुढे काय होणार आहे तुम्हाला माहित असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा।